अंतरा, ए अंतरा, आले आत्या. बोल आत्या. हे बघ, आज जे स्वयंपाकाला लागणार आहे ते सगळं इथं काढून ठेवले. आजचा सगळा स्वयंपाक तू करायचायस. काय? मी? हो, जमेल ना? हो, पण मी ना कधी तू लाग लगेच कामाला, मी तोपर्यंत बाहेरची खोली आवरते. अगं आत्या, ऐक ना. हे कसं करणार मी? कशात काय टाकायचंय, काय करायचंय मला नाही माहिती. आणि मी स्वयंपाक केला तरी कोण खाणार आहे? मी स्वतः पण नाही खाणार. पण एवढं सगळं करायचंय, या आत्याला पण मीच दिसते का? अरे मला बोलवायचंस की मी आले असते ना पाणी घेऊन. त्याची काही बी गरज नाही. हात पैसा आबूत आहेत माझे. राया, काय? तू असं का बोलतोस माझ्याशी? आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत, तरी असं का वागतोस माझ्याशी? मी जे काही करते ते तुझी मैत्रीण म्हणून करते, पण तू माझ्याशी अजिबात मित्रासारखा वागत नाहीस. तू जर मला खरंच तुझी मैत्रीण मानत असशील तर तो बगाड्याचा नवस का केलास ते सांगशील. मला माहितीये तो नवस तू कृष्णासाठी केलास ना. तुला काय करायच्यात गणस त्या चौकशा? मला तुझी मदत करायची आहे. मला तुझी चिडचिड अस्वस्थता नाही बघवत. मला असं वाटतं की आपण एवढे चांगले मित्र आहोत, पण मी तुझ्या काहीच मदतीची नाहीये. मला तुझी खरंच मदत करायची आहे. मला तुझ्या मदतीची काही बी गरज नाही. पण मला करायची आहे तुझी मदत. सांग बघू, का केलास तू नवस कृष्णासाठी? काय ग? चटका लागला. पाण्याखाली हात धर, बरं वाटल. अजून किती वेळ पडशील? एक ना एक दिवस तुला माझ्याकडेच यायचंय आणि मी तुला खेचून आणणारच. कृष्णे, रायांनी काही फोन बिन केला का ग तू भेटून आल्यानंतर? नाही. मला काही कळतच नाही बाई, तुमचं दोघांचं नक्की काय चाललेलं असतंय ते. तुम्ही दोघं परत कधी एक होणार आहे? माहित नाही. कृष्णे, अगं गावात लोक चर्चा करायला लागलं तर तुला रायांनी सोडलंय म्हणून. पण तुझ्या कानावर किती बी काय बी आलं ना तरी बी तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. राया जी काय करतायत ते सगळं तुझ्या चांगल्यासाठीच करतायत. त्यांच्या मनाला जी पटल तीच करत आलेत ते आजपासून. राया मला घटस्फोट देतोय हे मामीला कळलं की काय? काय करणार होता तो? म्हणजे काय विचार केला त्यानं? तो काय बोलला का तुला? कृष्णे, अगं बोलायला कशाला पाहिजे? त्यांच्या वागण्यावरनं कळतंयच की. आता हेच बघ ना, ते बगाड्या झाले होते तेव्हा त्यांनीच मला सांगितलं होतं तुला अजिबात बाहेर पडून देऊ नका, तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून. आणि तसंच झालं बघ. तुला नको नको म्हणताना मी तू तिकडे आलीस आणि तुझा जीव जाता जाता वाचला. म्हणूनच म्हणते की राया जी करतील ती नीट विचार करूनच करतील. आणि मला ते पटलं नाही तर? कृष्णा, अगं अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला नाही पटत, पण त्यात चुकीचं काहीच नाही बघ. फक्त काय काय गोष्टी आपण आपल्या बाजूने विचार करतो, समोरच्याच्या नाही. मी सांगते ना, रायानं नक्कीच तुझ्याबद्दल काहीतरी कळलं असणार, नाहीतर त्याने तुला लांब ठेवलंच नसतं त्यांच्यापासून.
अंतरा काय झालं आता मलम का लावतेस? असंच मला मलम लावायचा छंद आहे म्हणून. काय अगं ही तर मलम हाताला भाजा लावतात ना. एवढं कळतं ना तुला, मग कशाला विचारतोयस? हात भाजलाय माझा. काय बघू. अगं अंतर तुला किती वेळ सांगितलं किचन मध्ये व्यवस्थित काम करत जा म्हणून. तुला काय पाहिजे मला सांग, मी मम्मीला सांगतो. बघू कुठे लागले. लांब राहायचा, मला हात नाही लावायचा. अगं अंतरा नवरा आहे मी तुझा, असा अनोळखी माणूस असल्यासारखं का बघते माझ्याशी तू? हात दुखतोय ना माझा, खूप जळजळतंय म्हणून म्हंटल मी. दे इकडे, मी फुंकर मारतो. अगं असं कसं भाजलं तुला? बघू इकडं. देवा 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 किस्त गरम होतंय र देवा. काय हो सूर्य कंच्या जन्माचा राग काढतोय कुणास ठाऊक. अरे ऋतिक वाईस पंखा तर लाव की जरा. काय र बायकोला हवा घालत बसलायस मी? अगं मम्मी बघ की अंतराच्या हाताला किती भाजलंय ते. बघू ही बाजली वी. अरे ती कृष्णी 1000 वेळा तरी मरणाच्या दाढतनं बाहेर आल्या, पण कधी हू का चूक केलं नाही. आणि ही बघ, मग आता मी मनाच्या दाढेत जाऊ का? म्हणजे तुला वाटेल की मला खूप त्रास होतोय ते. अंतरा आता असं तू एकटीने कुठे जायचं नाही बरं का, मला संगी घेऊन जायचं. आणि अशा अवस्थेत मी तुला कुठं सोडणार नाही बघ. अगं ऋतिक हे माझ्या बाळा, अरे तू कशाला डुसकं चालवतोयस? वाईस बदाम कमी पडल्यात आहे का नाही? मला तुझ्याकडे ध्यान द्यायला येळच नाही र. मी जरा त्या कृष्णीच्या विचारात आहे. पर थांबवायच 2च दिवस. गुरुजींनी सांगितलंय 7 दिवसात ती कृष्णी मरणार आहे. त्यातलं 5 दिवस तर संपलंच, आता फक्त 2 दिवस. मला तर असं झालंय का नाही, कधीही 2 दिवस संपत्या ती आणि कधी त्या कृष्णीच्या मरणाची बातमी माझ्या कानावर येत्या. अगं मम्मी जी गोष्ट 5 दिवसात झाली नाही ती 2 दिवसात कसं काय होणार? काय तर चांगलं बोल की जरा. हा कधी तर चांगलं बोल. काय जरी झालं तरी ह्या 2 दिवसात तिचा जीव गेलाच पाहिजे. त्याचं नव्हतं हुयाला 2 मिनिटं बी लागत नाही ती, आणि इथं तर 2 दिवस आहे ती. माझं मन सांगतंय ह्या 2 दिवसात नक्कीच काय ना काय होणार. ह्यान ती कृष्णी नाही म्हणजे नाही वाचणार. बंधनं संपतील फक्त कृष्णा, बंध नाही तुटणार, प्रेम नाही संपणार. अगं ह्यो घटस्फोट आहे ना, ह्यो फक्त आपल्यात असणार आहे. ह्यातलं आपण कुणालाच काय सांगायचं नाही, सगळ्यांपासून लपूनच करायचं आहे. तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून नाही राहिलीस तर तुझ्या जीवाला बी धोका नसणार आहे. मी सांगते ना, रायानं नक्कीच तुझ्याबद्दल काहीतरी कळलं असणार, नाहीतर त्याने तुला लांब ठेवलंच नसतं त्यांच्यापासून. मामी म्हणते तसंच झालं असणार, पण नक्की त्याला काय कळालंय? गुरुजींनी परत नक्की असं काय सांगितलंय त्याला की ज्यामुळे राया मला घटस्फोट द्यायला निघालाय? मला रायाला विचारावंच लागल. कृष्णे कुठं बाहेर निघालेस का? वय एक महत्वाचं काम आहे ते लगेच करून आली. बघ कृष्णा, का तेच विचारते मी, कुठं निघाले, कशासाठी निघालेस समजा सांगून जा बाय, नाहीतर थांब मीच येते तुझ्यावर. अगं इथं तू बाहेर जातेस आणि माझ्या जीवाला घोर लागून राहतो. एकतर तुझी अवस्था बरी नाही, इथं मला काळजी करत बसायला लागतं बघ. मामी नका काळजी करूस, ती काळजी कायमची मिटवायलाच निघाली आहे मी. कृष्णा अगं तेच विचारते मी, कुठं निघालेस सांगून जा, म्हणजे वाईस तरी माझ्या जीवाचा घोर कमी होईल ग. मी रायाला भेटायला निघाली. तू मगाशी मला म्हणली ना रायाला काहीतरी कळलं असणार आहे, म्हणूनच मला लांब ठेवतोय, असं वागतोय. त्याला नक्की काय कळालंय हेच जाणून घ्यायला निघाली आहे मी. थांब कृष्णे, यासाठी रायासने भेटायला जायची काय बी गरज नाही. अगं त्यानं जर का तुला सांगायचं असलं असतं ना तर त्यांनी कवाच सांगितलं असतं. त्याने तुझ्यापासून लपवलंय म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते काही जरी असलं ना तरी मी ऐकून घेणार नाही. मला जाणून घ्यायचंच आहे. त्याला माहित आहे मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, त्याच्यापासून लांब राहू शकत नाही. मग तो मला एवढी मोठी शिक्षा का देतोय मला आजही कळलंच पाहिजे. कृष्णे
कृष्णे अगं कृष्णे थांब, ऐक माझं. आता कसं सांगू या कृष्णीला की राया हे समजा तिच्याच आयुष्यासाठी करत असणार. तू इथं? मी तुलाच भेटायला येत होते. मी तुला एकदा सांगितलं ना राया, मी घटस्फोट नाही घेणार, मी ह्यावर नाही सही करणार. त्यामुळे सतत हे घटस्फोटाचे कागद माझ्यासमोर आणत जाऊ नकोस. कृष्णा, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये, त्यामुळे तुला या घटस्फोटाच्या पेपरवर सही करावीच लागत. मला पर्यायच नको आहेत राया. मला तू हवायस माझ्या आयुष्यात. मला मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचा आहे. मग तू हे सगळं का माझ्याकडून हिरावून घेतोयस राया? मी तुला काहीतरी विचारतेय राया, मला उत्तर दे. मी तुला याआधी बी उत्तर दिलंय कृष्णा. अगं तू माझ्या जवळ आहेस यापेक्षा तू कुठंतरी जिवंत आहेस, तुझं आयुष्य जगतेस ही जास्त महत्वाचं आहे मला. तू हे सगळं मी जिवंत राहावं म्हणून करतोयस ना? त्या गुरुजींचं भाकीत खोटं ठरावं म्हणून तुझ्या जीवाची धडपड चालू आहे ना? हो. मग नको करूच असला वेडेपणा. तू काही देव नाहीयेस. तू कितीही मनात आणलंस तरी एखाद्याचा मृत्यू नाही थांबवू शकत. आता गुरुजींनी भाकीत केलं म्हणून. त्यांनी जर भाकीतच केलं नसतं आणि मला काही झालं असतं तर काय केलं असतंस रे तू? बोल ना, काय केलं असतंस? मला जर माहित नसतं तर गोष्ट ही गेली होती कृष्णा, पण मला माहित असताना मी जर काहीच नाही केलं, तुझा जीव जाऊ दिला, तर ह्यो राया स्वतःला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही मी. स्वतःच्याच मनातनं उतरून जाईल मी कृष्णा. त्यामुळे ह्याच्यावर सही कर आणि घटस्फोट घेऊन टाक. मला नाही जमणार. एक वेळ तू मला तुझ्यापासून लांब ठेवलंस तर मी आयुष्यभर लांब राहायला तयार आहे. पण जेव्हा मला मरण येईल तेव्हा मला तुझी बायको म्हणूनच मरायचं आहे. त्यामुळे मी या घटस्फोटाच्या कागदांवर सह्या नाही करणार. कृष्णा, का परीक्षा बघतेस तू माझी? अगं तुला का कळत नाहीये की मी जे काय करतोय ते तुझ्याचसाठी करतोय? अगं गुरुजींनी बाकीत केले 7 दिवसात तुला मरण येऊ शकतं. हे नातं जर तुटलं तरच तुझा जीव वाचू शकतो कृष्णा. त्यामुळे ऐक माझं, ह्याच्यावर सही कर आणि स्वतःचा जीव वाचव कृष्णा. वाचव स्वतःचा जीव. राया, राया खाली या. राया, भाऊसाहेब काय झालं? अहो काय झालं? काय एवढ्या रागात हाका मारताय रायाला? राय कुठे? कामावर लक्ष नाही येत त्याच्या. आम्ही कितीदा सांगितलं घरातली दुःख घरात ठेवा, कामाकडे आणू नका. आम्हालाही खूप अडचणी आल्या, पण आम्ही कामाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. भाऊसाहेब काय झालं? मी काही मदत करू का? मी आता कारखान्यात काम करतेच की. मला सांगा काय काम बाकी आहे? तुमचं काम नाही येते. हिशोबाची फाईल, खरेदी विक्रीची फाईल, पगाराची फाईल, सगळ्यांवर सह्या बाकी. सगळे काम खोळंबली आहेत. हे असंच चालू राहिलं ना, जे एकाचे 4 कारखाने झाले ना, ते 4चे एक वेळेला वेळ लागणार नाही. भाऊसाहेब तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? ऋतिक, तुझ्या बायकोला वाईट तोंड बंद करायला सांग, नाहीतर नको ती बोलायला जायची आणि भाऊसाहेब आपल्या तिघांनी मी बाहेर काढायचं. मम्मी, तसं काय बी होणार नाही. अंतराकडे बघ जरा, किती सुंदर दिसते ती. ती जी बी करेल ना ती भारीच करणार आहे. तिची सुंदरता काय चुलीत घालायची वीर? काम डोसक्याने करायची असते ती, चेहऱ्याने नाही. मी रायाची बाजू घेणार नाही, त्याने कामात लक्ष द्यायलाच हवं. पण मला खरंच असं वाटतं की ह्या सगळ्यात रायाची काहीच चूक नाही. माझ्या माहितीनुसार ह्या सगळ्यांवरती कृष्णाच्या सह्या लागतात. त्यामुळे राया त्या कृष्णाच्या सह्यांसाठी थांबला असेल. आणि आता कृष्णा ह्या सगळ्यावरती कधी सह्या करेल काहीच सांगता येत नाही.
त्यामुळे तुम्ही म्हणताय तसंच हे जर असंच चालू राहिलं तर कारखान्याचं फार मोठं नुकसान व्हायला फार वेळ लागणार नाही. हे त्या कृष्णाला काही नाही बोलणार. ती जे करती ना ते सगळं चांगलंच करते. जी काही चूक असणार आहे ना ती रायाचीच असणार. हो ना? मनाला येईल ते बोलू नका. आम्ही कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन ठरवतो कोण चूक कोण बरोबर. तुमच्यासारखं लोकांना सतत पाण्यात पाहायची सवय नाही आम्हाला. भाऊसाहेब हो, चिडू नका. ह्यावर एक पर्याय आहे. कृष्णाच्या सह्यांची गरजच पडणार नाही असं काहीतरी करावं लागेल. आता माझ्या सह्याने काम झालं असतं तर मी कधीच केल्या असत्या सह्या. ही जेव्हा बगल तवा हिच घोडं पुढे दामटत असत्या. भाऊसाहेब, माझा ऋतिक बी आता सुधारलाय, हुशार बी झालाय. तुम्ही जर त्याच्यावर एखादी जबाबदारी टाकली ना तर तो मनापासून पार पाडेल. होय भाऊसाहेब, जर तुमची परवानगी असेल ना तर मी या नंतर कारखाना सांभाळतो. आम्हाला एक केबिन मिळाला ना तर लई भारी. एकमेकांबरोबर वेळ पण घालवतील आम्हाला. इथं आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय रे? अहो, मला पटतंय गुली आणि अंतराचं म्हणणं. आता कृष्णाशी आपला काही संबंध राहिलेला नाहीये. तिच्याकडनं एवढी मोठी जबाबदारी काढून घ्यायला पाहिजे. अहो, अंतरा पण शिकलीये की, तिच्याकडे द्या ना ही जबाबदारी. जमणार नाही. ही जबाबदारी कृष्णाकडेच राहील. तिच्या नखाची सर नाही इथं कुणाला. आणि तुम्ही आम्हाला हे सततच्या हे सल्ले देण्याच्या भानगडीत पाडायचं नाही. आयुष्यभरासाठी कारखान्याची जबाबदारी कृष्णाकडेच राहील. मग ती अगरची सून राहो या न राहो. आलं ध्यानात? ना कृष्णा कृष्णा कृष्णा, बघितलंच गुली आत्या, हे असं असतं. आता मी नाही आहे का हुशार? हा, नाही आहे का मला गोष्टींचं ज्ञान? काय झालं असतं माझ्यावर कारखान्याची जबाबदारी सोपवली असती तर? पण नाही, इथे पण ती कृष्णाच आडवी आली. म्हणे मला तिच्या नखाची सर नाही. असं वाटतं नख कापून टाकून फेकून देतात ना, तसं तिला रायाच्या आयुष्यातून लाभ फेकून द्यावं. ते तर होणारच आहे ग. पण मला एक गोष्ट कळत नाही, तू प्रत्येक टायमाला भाऊसाहेबांच्याकडनं स्वतःसाठीच का कामं मागत असतेस? ऋतिक तुझा नवरा आहे, तो बी घरात बसून आहे, त्याच्यासाठी काय कधी मागत नाहीस ग? मम्मी, अगं अंतराला मला त्रास झालेला बघवत नसेल. आता मला कसं वाटतं तिने जास्त कष्टाचे कामं करू नये, तसं तिला बी वाटत असेल की मी जास्त बुद्धीला ताण दिलेली कामं करू नये म्हणून. बघितलंस का किती प्रेम करते माझ्यावरती. आणि तू गुली आत्या, तुला असं का वाटतं हे सगळं मी माझ्यासाठीच मागते म्हणून? उलट मी हे सगळं आपल्यासाठी करतेय. भाऊसाहेबांचा नाहीये ऋतिकवर विश्वास, पण मी मुलगी पडते, त्यामुळे ते मला जास्त काही बोलू शकत नाही, माझ्यावर चिडू शकत नाहीत, म्हणून मी बोलते. पण आता त्याचाही काही उपयोग नाहीये. भाऊसाहेब स्वतःच म्हणाले ना की कृष्णा विधात्यांची सून राहो किंवा न राहो, कारखान्याची सगळी जबाबदारी तिच्यावरच असणार आहे. वय, पर ही जबाबदारी घ्यायला ती जिद्दी तर राहायला पाहिजे. 2 दिवसात ती कृष्णी ही जग कायमचं सोडून गेलेली असेल. तिच्या नशिबात जे लिहिलंय ते झालंच पाहिजे. आणि जर यावेळेला नाही झालं तर मी तिचा जीव घेईन. मी माझ्या हाताने तिला मोक्ष देईन.